मार्गशीर्षच्या 4थ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज उद्यापन आहे आणि मला पण इकडे कुमारिकांना पूजायचं आहे, तर ती सगळी तयारी करायची आहे। सकाळी समर्थला या वॉकरमध्ये ठेवलं आणि माझी छान पूजा वगैरे करून घेतली। हा वॉकर आणल्यापासून ना मला खूप म्हणजे उपयोगी पडला आहे तो, की मी त्याला त्याच्यामध्ये ठेवून ना मी माझी सगळी कामं करू शकते आणि लक्ष्मी आईची छान इकडे पूजा झालेली आहे। आणि आजकाल ना मुंबईमध्ये असं धुकं खूप पडतं। समोरच्या ह्या बिल्डिंग्स एकदम क्लिअर दिसतात माझ्या विंडोमधून, पण आता अजिबातच दिसत नाहीत। आणि संध्याकाळी ना थोडंसं समर्थला 4 वाजता झोपवलं, कारण मला रात्री जे जेवण करायचं आहे ना त्याच्यासाठी थोडी तयारी करायची होती। आणि रात्रीच्या जेवणामध्ये इकडे मसाले राईस बनवणार होती, त्याचसोबत गाजरचा हलवा, कारण मुलींना वगैरे पुजायचं होतं, त्यांना द्यायचं होतं सगळं, म्हणजे गाजरचा हलवा वगैरे जेवण द्यायचं होतं त्यांना। आणि इकडे मुली आल्यानंतर ना त्यांना मी पहिलं पाय वगैरे धुवून घेतले। इकडे समर्थ बघू शकता, त्याला वर ठेवलं होतं बेडवर। आणि आमच्या बाजूच्या ज्या भाभी आहेत ना त्यांची पण मुलगी आहे ना ती समर्थसोबतच आहे, म्हणजे ती पण 7 महिन्याची आहे, तर तिला माझी मुलगी घेऊन बसली होती। आणि मग अशा प्रकारे मी इकडे मुलींची पूजा वगैरे करायला घेतलेली आहे। मुलींना एकसारखेच गिफ्ट आणले ह्या टायमाला, कारण दरवर्षी काय होतं वेगवेगळे कलर असले की काकी हा मला, तो मला, मग तो मला हवा होता, असं करून मुली थोडं आपल्या आपल्यामध्ये हे चालू असतं। त्यामुळे सगळ्यांना एकसारखे यावेळी गिफ्ट आणले होते आणि त्यांना पण ते आवडले। आणि लेडीज पण येत होत्या, त्यांना पण हळदी कुंकू वगैरे दिलं। अशा प्रकारे हा आजचा 4था गुरुवार आणि उद्यापन छानपैकी असं झालं। तर तुमच्या घरी पण आज उद्यापन वगैरे असेल तर त्यानंतर मी इकडे ना थोडे फोटोज वगैरे काढले होते, तर ते सगळे शेअर केलेले आहेत। तर तुम्हाला हा आजचा माझा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।